माझं नाव प्रांजली ग्रावंडे आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंग क्लास एक योगाचा क्लास म्हणून या दृष्टीने जॉइन केला होता. पण आता यानंतर जे आर्ट ऑफ लिव्हिंगचा क्लास केला, त्याच्यानंतर मला नाही का फिजिकली आणि मेंटली दोन्ही असं एकदम पीसफुल वाटत आहे. जसं शरीरातून एखादं पेन दूर झालेलं आहे असं येतं आणि सुदर्शन क्रिया म्हटलं तर एकदम छान वाटलं आहे. त्याच्यामुळे जे शरीराला आणि मनाला असं एकदम शांतता प्राप्त झाली आहे. म्हणजे या क्रियेमुळे मला जितका फायदा झाला तसा दुसऱ्यांनाही व्हावा मला असं वाटते आणि सर्वांनी हा जॉईन केलेला बरा राहील. थँक्यू सर. जय गुरुदेव. माझं नाव गौरी चिमडालवार. मी 12th क्लासला आहे. अजून आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स हे मला माझ्या मावशीकडून माहीत पडलं. तर त्यांनी सांगितलं की जर मी त्यांना माझी प्रॉब्लेम सांगितली की मी खूप ओव्हर थिंक करते असं मी माझ्या मावशीला बोलली होती. तर मावशीनी मला सांगितलं की एकदा तू हे करून बघ, तुला खूप चांगला एक्सपिरियन्स येणार, अजून सगळं ओव्हर थिंकिंग वगैरे बंद होऊन जाणार. त्यानंतर जेव्हा फर्स्ट टाईम सुदर्शन क्रिया केली त्यानी मला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली. जेव्हा फर्स्ट टाईम मी माझे डोळे सुदर्शन क्रिया झाल्यानंतर ओपन केले, तेव्हा फर्स्ट टाईम एकदम वेगळंच एनर्जी फील झाली, पॉझिटिव्हिटी फील झाली. मी प्रीती चिल्लरवार, होममेकर. हे आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो क्लास आहे तो मला माझ्या बहिणीकडनं कळला, तिच्या एक्सपिरियन्सवरनं. ती आणि मी सोबत होतो 8 दिवस. तर तिने जे जे अनुभव आहे ते मला सांगितले. त्याच्यानंतर माझा विश्वास बसला आणि मी पण स्वतः याच्यात आले. आणि माझा पण आता असा एक्सपिरियन्स आहे की मला जिथे जिथे गरज होती की आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी पाहिजे त्या मला जाणवल्या. एक तर मला झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला माझा, अतिशय चांगली झोप येते. दुसरी गोष्ट म्हटलं तर पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे पॉझिटिव्हिटीची. संजना पाडेवार आहे. मी होममेकर आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स असं ऐकली खूप लोकांकडून. म्हणजे ऐकून ऐकून मला असं वाटत होतं म्हणजे हे नेमकं आहे काय? म्हणजे इतकं यांची तारीफ कसं करतात बा, खूप छान आहे म्हणून. मग माझ्या मैत्रिणीकडून मला कळलं. मग मी आलेलं आहे. त्या दिवशी आलेल्या दिवशी नाही का सुदर्शन क्रियाचं माहीत होतं. तर आपण दुसऱ्या दिवशी सुदर्शन क्रिया करू बा म्हणून. मग सुदर्शन क्रिया केल्यानंतर असं वाटलं ना म्हणजे बॉडीमध्ये खूप म्हणजे आपलं बॉडी पण आतमध्ये काहीतरी आहे ते मला कळलं. तर त्याच्यानंतर 2-3 दिवस मग ते केल्यानंतर असं वाटलं घरात नाही का माझा चिडचिडपणा पण कमी झाला आणि लोकांना म्हणजे समजावून घेणं खूप म्हणजे चांगलं याच्याने मी समजावून घेते. आता काही चूक झाला तरी हां ठीक आहे ना, चालते. खूप मला वाटतं खूप अनुभव खूप चांगला आलाय आणि माझं नाव आर्य चिल्लरवार आहे. मी एक स्टुडंट आहे. मला खूप असं वाटायचं की एक मला कॉन्सन्ट्रेट करायला प्रॉब्लेम जात होती आणि असं वाटायचं की काही ना काही मिसिंग आहे माझ्या लाईफमध्ये. एक वस्तू जे मला समजत आहे पण त्याच्याकडे पुढे कसं जाऊ ते त्याचा मार्ग नाही भेटत आहे. तर त्यासाठी मला हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बद्दल माहीत पडलं. तर जेव्हा मी हे सगळ्यात पहिले करायला आलो त्याच्यात मला सुदर्शन क्रियेच्या बद्दल माहीत पडलं. जेव्हा सुदर्शन क्रियेच्या बद्दल माहीत पडलं आणि मी पहिल्यांदा केलं ते एक्सपिरियन्स मी सांगू नाही शकत. ऍक्च्युली मला आतापर्यंत समजलं नाही की मला वाटलं कसं होतं. पण 1-2दाच केलेलं आहे, इतकं फरक नाही जाणवलं. पण जेव्हा मी 3-4 दिवस लगातार केलं तेव्हा एक वस्तू समजली की मी थोडं काम झालेलो. जितकं मी पहिले जितकं कामनेस नव्हती माझ्यानंतर, जितकं मी ओव्हर थिंक करत होतो ते सगळे वस्तू धीरे धीरे निघाले. तर हे एक वस्तू पाहून मी विचार केलेला आहे की ही वस्तू 40 डेज मला पक्क रोज करायची आहे आणि त्याच्यानंतर याचे जे रिझल्ट्स आहेत त्याला हे कम्पेअर करून पाहायचं आहे की पहिल्यापेक्षा काय काय बदल आले सुदर्शन क्रिया केल्यानंतर.